निवडणूक आयोगाला पूर्णपणे तेव्हा विकत घेतलं गेलं आणि निवडणूक आयोगानं लेजिस्लेटिव्ह पार्टी विधिमंडळातला पक्ष त्यातल्या फुटीवर विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय आधी घ्यायला पाहिजे होता तो घेतला. अधिकार त्यांना आहे. जेव्हा पहिला एक तुकडी मला वाटतं 13 जणांची सुरत जाणार आहे त्या दिवशीच आम्ही अपात्रतेच्या कार्यवाही पूर्ण करण्यासंदर्भात आमचा आग्रह होता. तो निकाल लागला असता वेळेत, पण त्या निकालाची वाट न बघता निवडणूक आयोगानं पक्ष फुटीवरती शिक्कामोर्तब केलं विधिमंडळ पक्षाला आणि पक्ष आणि चिन्ह हे मिंदे गटाला विकलं म्हणतो. यात खूप मोठा व्यवहार झाला. निवडणूक आयोग विकत घेतला. मिस्टर नार्वेकर जे आहेत काल कपिल सिब्बल यांनी त्यांच्या चिंधड्या उडवल्या, म्हणजे वस्त्रहरण केलं. आता ते तिकडे हाफ चड्डीवर फिरतात, एवढं वस्त्रहरण झालं कुलाव्यात, बरं का, निर्वस्त्र केलं त्यांना. म्हणजे किती संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती किती बोगस आहे, भ्रष्ट आहे आणि मोदींच्या भाषेमध्ये बौद्धिक नक्षलवादी आहे. खरे बौद्धिक नक्षलवादी कोण आहेत? जे मोदींनी सांगितलं, निवडणूक आयोग हा बौद्धिक नक्षलवादी आहे. विधानसभेचे अध्यक्ष ज्याने बेकायदेशीर निर्णय दिला ते बौद्धिक नक्षलवादी आहे. ज्याने संविधान गाडून टाकलं ते बौद्धिक नक्षलवादी आहेत ना. त्याच्यामुळे कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे ते बरोबर आहे. तो निकाल आधी द्या की आपोआप पुढली गाडी सुरळीत होते. उत्तम युक्तिवाद, जबरदस्त युक्तिवाद आणि कायद्याला आणि संविधानाला धरून झालेला युक्तिवाद आहे. सिब्बल हे त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत. ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. त्यामुळे कपिल सिब्बल स्वाभाविक आहे त्यांच्या आशील जे असतील, त्यांचे जे क्लायंट असतील किंवा त्यांचे ज्यांची बाजू लढवत आहेत त्या संदर्भात ते युक्तिवाद करतील. त्याचा अर्थ हा नव्हे की ते जे म्हणत आहेत ते गॉस्पेल ट्रूथ आहे किंवा सत्य आहे. अध्यक्षांनी काय ठरवलं हे त्यांना कसं समजलं, पहिला प्रश्न हा आहे. त्यामुळे अशा बिनबुडाचे आरोप करून कोणताही फरक पडत नाही. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून.